नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत कोरीगडावर. वाटेमध्ये दिसणाऱ्या फुलांची फोटोग्राफी करत करत आम्ही आता पोहोचलो आहोत कोरीगडाच्या पायथ्याजवळच्या पेठ शहापूर या गावात. पेठ शहापूरपासून काही अंतर आपल्याला जंगलातून चालत जावे लागते. सुरुवातीचा हा छोटासा पॅच पाऊस पडत असताना थोडा अवघड वाटतो, कारण इथे सगळा चिखल असतो आणि पाय घसरण्याची खूप शक्यता असते. नंतर मात्र अशी खडकाळ वाट सुरू होते. यावेळी आम्ही हा ट्रेक नोव्हेंबरमध्ये केला, त्यामुळे पाऊस नव्हता. कोरीगडाचा ट्रेक आम्ही याआधी 3 वेळा केला होता. 3ही वेळेस पावसाळा होता. यावेळी आम्हाला पावसाळ्यानंतर कोरीगड कसा दिसतो हे पाहायचे होते. तुम्हाला कोरीगड ट्रेक करायचा असेल तर तो पावसाळ्यातच करा असे मी रेकमेंड करेन, कारण पावसाळ्यात कोरीगड अप्रतिम दिसतो. इथल्या प्रसिद्ध पायऱ्यांवरून पावसाचे वाहणारे पाणी, हिरवीगार दुलई पांघरलेला कोरीगड, गडावरच्या पठारावरचे तलाव पावसाळ्यात पूर्ण भरलेले असतात आणि पठार हिरवेगार झालेले असते. पिवळी फुले जागोजागी फुललेली असतात. अप्रतिम सौंदर्य असते ते. पावसाळ्यात कोरीगडावर काढलेले फोटो मी व्हिडिओच्या शेवटी लावणार आहे. त्यावरून तुम्हाला या गडाच्या सौंदर्याची कल्पना येईल. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच त्या कोरीगडाच्या प्रसिद्ध पायऱ्या. पावसाळ्यात या पायऱ्यासुद्धा हिरव्यागार दिसतात. इथे खूप छान फोटो येतात. एकदा पायऱ्या सुरू झाल्या की वरपर्यंत पायऱ्या आहेत. कोरीगडाची चढाई आपण 1 तासात करू शकतो. तसा हा गड चढायला सोपा आहे. थोडे वर गेले की एक गणपती मंदिर आणि शेजारी एक गुहा आहे. गुहेमध्ये पाण्याचे एक टाके आहे. हा आहे गणेश दरवाजा. या किल्ल्याचे बांधकाम बहमनी साम्राज्याच्या काळातील असावे. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. बराच काळ हा किल्ला निजामशाहीत होता. इसवी सन 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा आणि कोरीगड या किल्ल्यांना स्वराज्यात सामील करून घेतले. इतकी वर्षे उलटूनही या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. पुढे 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पावसाळ्यामध्ये हे पठार अगदी हिरवेगार असते आणि इथल्या ट्रॅक्टरवर बसून फोटो तर काढायलाच हवा. अहो, शास्त्र असतं ते. ही आहे कोरीगडाची अखंड राहिलेली तटबंदी. या तटबंदीवरून आपल्याला गडाला पूर्ण फेरी मारता येते. हे गडावरचे महादेवाचे मंदिर. असेच कोराई मातेचे मंदिर सुद्धा गडावर आहे. आणि या तलावाचे सौंदर्य तर अवर्णनीय. अशा सुंदर कोरीगडाला नक्की भेट द्या. धन्यवाद.